कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फडणवीस सुरुवातीपासून आग्रही. याआधी दादांसोबत 3 ते 4 वेळा चर्चा. राजीनामा न दिल्यास मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करण्याचा फडणवीसांचा इशारा होता, सूत्रांची माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडेंचा राजीनामा स्वीकारला. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यानंतर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या ट्विटने नवा वाद. अजितदादा म्हणतात, राजीनामा नैतिकतेतून तर राजीनामा वैद्यकीय कारणातून दिल्याचा मुंडेंचा दावा. संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून मन व्यथित. धनंजय मुंडेंच्या ट्विटमध्ये उल्लेख, तर धनंजय मुंडेंना मन आहे का, अंजली दमानी यांची टीका. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं स्वागत. राजीनामा आधीच व्हायला हवा होता. शपथ तर झाली नसती तर पुढील गोष्टींना सामोरं जावं लागलं नसतं. मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागतच. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक, तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं, ठाकरेंकडून शंका उपस्थित. मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधात हक्कभंग आणणार. मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात न देता थेट माध्यमांना दिली. काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आरोप. धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळ यांची सरकारमध्ये एंट्री होणार अशी चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती. संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा आणखी एक पुरावा हाती. मारहाण केलेल्या फुटलेल्या पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात. मुंडेंचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही. हत्या प्रकरणातील सर्वांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. भाजप आमदार सुरेश धस आक्रमक. धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार, अंजली दमानी यांचा इशारा. धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा आता भरलाय, दमानी यांची टीका. धनंजय मुंडेंना सहआरोपी करा. मुंडेंवर 302 चा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाका, मनोज जरांगे यांची मागणी. गोपीनाथ मुंडे आज असते तर त्यांनी धनंजय मुंडेंना चापकानं मारलं असतं आणि राजीनामा द्यायला लावला असता. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर रोहित पवार संतापले. धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकतेवर नाही तर त्यांची हकालपट्टी झाली. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर करुणा मुंडेंचं वक्तव्य. मी आणि बजरंग सोनवणे अमित शहांना भेटणार. बीडमधील अनेक खून आणि सर्व प्रकरणांची माहिती शहांना देणार. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारून चालणार नाही तर संपूर्ण सरकारच बरखास्त झालं पाहिजे. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरे आक्रमक. भास्कर जाधव विधानसभेचे विरोधी पक्षनेते असतील. ठाकरेंच्या शिवसेनेचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. विरोधी पक्षनेते पदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला नाही, ठाकरेंकडून स्पष्ट. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आग्रही. गोगावलेंकडून एकनाथ शिंदेंची भेट. 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरत असेल तर वय आणि अनुभवाचा विचार व्हावा, गोगावलेंची मागणी. लाडक्या बहिणींना महिला दिनाची खास भेट. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार. 2 महिन्यांचे 3,000 रुपये खात्यामध्ये जमा होणार. अबू आझमींकडून औरंगजेबाचं कौतुक करणारं वक्तव्य मागे. माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं. मी कुठल्याही महापुरुषाबाबत अपमानजनक टिप्पणी केली नाही, अबू आझमींचं स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदींच्या हस्ते जामनगरमध्ये वंताराचं उद्घाटन. मोदींकडून वंतारातील वन्यजीवांसोबत खेळतानाचा व्हिडिओ ट्विट. अनंत अंबानी स्थापित वंतारा केंद्राचा प्राण्यांचे संवर्धन आणि उपचार करण्याचा उद्देश. ऑस्ट्रेलियाचा टीम इंडिया समोर 265 धावांचं लक्ष्य. 30 धावांवरच टीम इंडियाला पहिला धक्का. शुभमन गिल अवघ्या 8 धावांवर बाद. कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन. सागर धनखड हत्येप्रकरणी 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. सुशील कुमार 2021 पासून तिहार कारागृहामध्ये कैद. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.